नमस्कार मंडळी. आणि आज आहे 13 फेब्रुवारी आहे आणि आज आहे तीर्थाचा पहिला वाढदिवस. तर बड्डे सेलिब्रेशन आता थोड्याच वेळात होणार आहे. आणि आहे तीर्थाचा बड्डे हॉल. एंट्रन्सलाच गणपती बाप्पांचं दर्शन. आणि अजून पाहुणे मंडळी अजून यायचे बाकी आहेत. आणि आजच माघी गणेश जयंतीसुद्धा आहे आणि गणपती बाप्पांचा बड्डे. तर मस्तपैकी तीर्थ तयार झालेली. आणि माझासुद्धा एकदम सिम्पल लुक आहे, कारण की मला ऑफिसमधून आम्ही हाफ डेने निघालो. स्वरची तर आज सुट्टीच झालेली आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये बड्डे स्टार्ट होईल. तर हे आहे तीर्थाच्या बड्डेचा हॉलमधील डेकोरेशन. आणि बघता बघता आमची बाहुली कधी मोठी झाली हे कळलंच नाही. वर्षाची झाली कळलंच नाही. आणि तिला जस्ट चालायला लागलेली, त्यामुळे इकडून पळतच होती. आणि तिलासुद्धा खूप मज्जा वाटत होती इकडून तिकडून पळायला. निघालं. कोणता आहे? दोन्ही पण पेरू. हा पण पेरू आणि तो पण पेरू. केक कटिंग करण्याआधी आता 5 जणांनी मिळून म्हणजे आम्ही तीर्थाचं ऑप्शन करून घेतलं. आणि तीर्थ जराही रडली नाही. तिच्या हातामध्ये जे स्टारची ती स्टिक दिलेली त्याच्याबरोबर ती खेळतच होती.
एकदम एक मिनिट हे तू पण भाऊ थोडा बाळा बघ इकडे बघ समोर बघा थँक्यू. तर इथे गिफ्ट घेण्याची वेळ आली तेव्हा तीर्था झोपलेली होती आणि आम्हीसुद्धा लगेचच जेवणाच्या काउंटरला आलो, कारण की जेवून लगेचच आम्हाला निघायचं होतं घरी डोंबिवलीला रिटर्न. तर जेवणामध्ये सिंपल असं व्हेज जेवण होतं. कोशिंबीर आणि गुलाबजाम, हराभरा कबाब आणि छोलेची भाजी होती, पनीरची भाजी होती, पुरी आणि दाल राईस वगैरे होता. तर मी दाल राईस हे नंतरच घेतलं. तर आधी पुरी वगैरे मी खाऊन घेतलं आणि जेवण छान होतं, हलकं फुलकं असं. तर असा होता तीर्थाच्या बड्डेचा छोटासा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला व्लॉग नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आठवणीने करा. तर आता इथे मी जेवून घेते आणि व्हिडिओला एंड करते. तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. नाही मी घेणार नाही आहे. ब्लॉग टाकणार बाय. तुझ्या हातात पकड की घे ना.